अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 14. सायदेवाचे प्राणसंकट टाळले. हा अध्याय पठण केल्यास आपणास आकस्मिक आलेल्या संकटाचे निवारण होईल व रक्षण होईल. अध्याय 14. सायदेवाचे प्राणसंकट टळले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, हे योगेश्वर, श्री गुरूंवर सरस्वतीने उदरशूर झालेल्या ब्राह्मणांना व्याधीमुक्त केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. ते म्हणाले, श्री गुरूंनी सायदेवाची सेवा स्वीकारली. त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना तुमच्या वंशात उत्तरोत्तर गुरु भक्ती जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाले, गुरुदेव, तुमचा महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने तुमच्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो आणि त्यांना सद्गती प्राप्त व्हावी. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मला मारायचे ठरवले आहे. मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे. मग तुमचे वचन खरे कसे होणार? तेव्हा श्रीगुरूंनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायनदेव, चिंता करू नका. निश्चित होऊन त्या यवनाकडे जा. तेव्हा तुम्हाला सन्मानाने परत पाठवेल. तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तुम्ही माझे भक्त आहात आणि तुम्हाला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे. श्री गुरूंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीच मिटली. ते यवनाकडे गेले. त्याच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात काळच उभा आहे असे त्यांना वाटले. त्यावेळी त्या यवनाने त्यांच्याकडे पाहिले तर काय ते अग्नीसारखे भयंकर तेजस्वी दिले. तेव्हा हा काय चमत्कार आहे हेच त्यांना कळेना. त्यांची बदमती कुंठित झाली. त्यांच्या तोंडातून शब्दच निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. ते त्याचे उग्र रूप पाहून ते भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागले. त्यावेळी त्यांच्याकडे पाहत असताना त्या यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला आणि पलंगावर पडताच झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहे असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या. त्यामुळे तो घाबरला. या ब्राह्मणांचा घात केल्यास आपल्यालाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन त्यांचे पाय धरले आणि तुम्हाला इथे कोणी बोलावले? कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून वस्त्राभूषणे देऊन त्यांना निरोप दिला. प्राण संकट टळले होते. सायनदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेले. त्यांनी कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. त्या समयी यवनाकडील वृत्तांत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. ते म्हणाले, गुरुदेव, तुम्ही माझे रक्षण करते आहात आणि तुमच्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आहे. आता तुमची सेवा हाच माझा धर्म, म्हणून मलाही तुमच्याबरोबर ने. तेव्हा ते म्हणाले, सायनदेव, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ. तेव्हा तुमच्या गावाजवळ राहू. त्यावेळी तुम्ही मुलाबाळासह मला भेटायला या. आता तुम्ही घरीच राहा आणि सुखाने संसार करा. गुरूंनी सायनदेवाची सात्वन केली आणि त्यांची समजूत घालून त्यांना घरी पाठवले. तिथून तीर्थयात्रा करत ते शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तिथे स्वतःला प्रकट न करता गुप्तपणे राहिले. नामधारक म्हणाले, महाराज, श्री गुरूंनी आपले अस्तित्व तिथे का प्रकट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कुठे पाठवले? सिद्ध म्हणाला, सांगतो. श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे. हे तुम्ही शांतपणे ऐका. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.